आलो तरी लवकर आज 6:15 वाजता महिन्यात आहे आता, नाहीतर दररोज उशीर व्हायचा. पोटा दुखते जर आज व्यायाम लयच केलाय. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला वाटतं कोणतरी आलं बोलताना. सकाळ पाऊस चालू आहे. 5 वाजून 6 मिनिट, 5 वाजून 6 मिनिटापासून जोरात पाऊस चालू होता. नंतर कमी झाला. बुरघाट येतोय आतापर्यंत. कमी जास्त होत राहतो. तुम्हाला तुला कसं माहित? मी तर उठलो होतो एडिटिंग करायला. 5 वाजता उठलो होतो. एडिटिंग केला 6:30 वाजेपर्यंत. थोडा टाइम गेला जास्त म्हणून. नंतर व्यायाम केला थोडा. उरकून म्हणलं आता जेवण करावं. त्याच्यावर म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी. 8:30 त्यावर एवढं काही घाई नाही. पाऊस थांबायला पाहिजे जरा. बुरघाट भिजून जाण्याची काही मजा नाही. भिजल्यामुळे सारखंच आजारी पडायचं काम होते. आणि माझ्या अंदाजे हा व्हिडिओ माझ्या क्लासमेट बघत असतील. जे नवीन आहे तिथे मग सबस्क्राईब करा. एकदाची सबस्क्रायबर बघत असाल तर. माहित नाही मला नक्की कोण बघतं कोण नाही ते. समजलं तर चांगलंच आहे, पण तुम्हाला समजलं असेल तर चॅनलबद्दल तर आता सबस्क्राईब करा. ओळखतो पटापट, लेट नको व्हायला जायला. A few moments later. अजून एक आहे. पकडून धरा. उठला तर गडी. हा त्याला नाही पण आपल्याला लागलं. आपण माग सांगितलं. हा टेक्निक सांगितली तुम्हाला. तुझं कुठलं आहे? HKMS. माझा RTBMS. ऋतिक आलाय आज इतक्या लवकर. प्रॅक्टिकल आहे म्हणून नाही, दररोज त्याला उशीर होतो. 11:15 वाजता त्याला यायला. म्हणजे काय म्हणतो आम्ही म्हणायला पाहिजे तू. आम्ही दर या टायमिंगला आहे. त्याच बसणं असतो आम्ही. दोघं पण आम्ही दोघं पण ह्याच बसणं असतो दररोज. तू नसतो. टायमिंग देणार ठेव. टायमिंग देणार ठेवतो. कुठल्या नाही यायचं. टायमिंग देणार ठेव. कुठल्या गट्ट्यामध्ये आलो. आता चालू बस स्टँड कडून कॉलेजकडे. 9:45 वाजले. आवाज लय स्लो झालाय माझा. मागून गर्दी आहे खूप. बॉल पाहिजे नसतं. त्याने पण दिले कुणी बघायला लागतं. मी पेन घेतला का? दानवीर आहे ते बघायला. दानवीर आहे ते नाही निघलेलं पेन घेतला का? ठोकायला काय केलं? 9:45 लेक्चर करायचं होतं. खेळायला जातोय. आज RTBMचं प्रॅक्टिकल आहे. काय त्यांच्याकडे असेल का तरी? त्यांचं चाललंय बॅटबॉलचं खेळायचं. लेक्चर बुडवून जायचे. काल गेली होती. आज काय माहिती जाते की नाही. आज RTBMचं प्रॅक्टिकल आहे. बघू नक्की काय होतंय ते. काय नक्की करायचं तेच माहित नाही. RTBMला समजत गेलं पटापट चालायला पाहिजे. सायन्स मध्ये जाऊन पाय रोडवरून चालताना चिखल पाय उडते आणि पॅन्टची अवस्था खूप बेकार होते. ए जांभरे एक इकडं. अंदा म्हणत अंदा जांभरे. रोनर केला होता की. A few inches later. जेवण करून आता क्लासरूम मध्ये चालू जागेसाठी. बेंचवर बॅग ठेवल्या पण आम्हाला जागा भेटत नाही. निशान डॉन आहे ते. त्यांच्या मागे आम्ही चाललो. भागात टॉप लेवलचे दोन. एकदा चाल बघा त्याची. चालतोय कसा बघा.
जागा बघायला पाहिजे भेटते का, कारण की बॅग ठेवल्या पण मित्र जागा देणार नाही ते काय म्हटलं तरी. A few moments later. Later that same evening. A few inches later. मध्ये आलोय गाडीला हात करायला, काय भेटेना झाल्या. एस टी एक चालली होती, तिला हात केला, ती काय थांबलीच नाही. वाट बघायचं कोण ओळखीच येते का. आमच्या गावातलं तर कोण नाही दिसलं मला. आणि आज येताना सुद्धा उभं राहून यायला लागलं, एवढी गर्दी होती आज. आलो तरी लवकर, आज 6:15 वाजता महिन्यात आहे आता, नाहीतर दररोज उशीर व्हायचा. पोटा दुखते जर आज व्यायाम लयच केलाय, सिटअप्स. कधी यायची गाडी यार, भेटायची कधी कधी जायचो. एक काम करायचं मला, ते काम तर पूर्ण व्हायला पाहिजे पटापट. गाडी फट्यावर आलोय आणि हा रोड प्लेस खराब झालाय, गाड्या फिरून जातात या मार्गाने अशा. 5:30 सॉरी 6:30 वाजले. ते माझं ध्यान आहे, 6:30 वाजले. मग अशी म्हटलं ना गाडी भेटे ना व्हिडिओ बंद केलं तर परत गाडी आणि आलो आता फटाफट. गाडी सुद्धा भेटली लगेच. तेव्हा मग मला समजून, मी जेव्हा पण असं व्हिडिओ करतो ना तेव्हा गाडी भेटते लगेच. व्हिडिओ करताना थांबतो आणि जेव्हा व्हिडिओ बंद असेल तेव्हा काही एक पण गाडी येत नाही. नक्की काय चाललंय काय समजेना मला. असं जायला पाहिजे पटापट. आज लवकर आलो तर 6:30लाच येत आहे. मग काम उरकून घेऊ जरा. आता दिदी सुद्धा घरामधनं तिथंच फोन आला होता, माझं काम सुद्धा लगेच होईल. रेकॉर्डिंग करायचे ऑडिओ, शांतता पाहिजे त्यासाठी. माझी दिदी घरी असली तर शांतता नसते, आल्यापासून चालू होते हॉटस्पॉट दे मला, हॉटस्पॉट दे. आता नाही म्हणजे माझं काम पटापट होईल. जाताना स्क्रिप्ट लिहिली होती, आणि म्हणजे आज कॉलेज जाताना स्क्रिप्ट लिहित बसलो होतो मागं, मी गाणे ऐकत गेलो होतो. त्या स्क्रिप्टप्रमाणे म्हणायचं आणि म्हणजे त्या स्क्रिप्टप्रमाणे म्हणायचं आणि जशी एडिट करायचं. डेली बद्दल आहे, म्हणजे डेली रुटीन. मला किती म्हणत होतं तुझा किती झाला व्हिडिओ आला नाही सांगू तुम्हाला. कॉलेजमधून यायला किती उशीर होतोय तो, नंतर असं वाटतं झोपावं. त्यासाठी म्हणलं व्हिडिओ बनवायचं कसा डेली रुटीनचा, तेव्हा समजेल स्ट्रगल किती आहे BCS मध्ये. BCS मध्ये नुसतं BCS मध्ये ना जे शिकते ती त्यांची जाता, आमचं तरी लय म्हणजे माझ्या दृष्टीने माझं लय आहे. म्हणजे माझे एकटं नाही, बाकीचे मित्र आहेत त्यांचं पण. कारण टाइमच भेटत नाही, काय यायलाच एवढा उशीर होतो. माझं घड्याळ बंद पडलं काय, चालतंय मला सील चेंज करायला लागते काय. 3 hours later. 9 वाजले. मला आज लवकर का झोप येतं काय समजून झालं, काय समजना. आज जेवण लय झालं असेल मला. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. प्लीज कमेंट करा, व्हिडिओ पोस्ट करा, कमेंट करा. एकच कमेंट येईल, ती पण माझ्या मित्राची प्रसाद. त्याशिवाय दुसरं कोण कमेंट करणं झालं. तुम्ही कोण बघताय ते प्लीज करा कमेंट. भेटू लवकरच मग नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.